हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधंसुधं भरजरी विचारांचं. काही दिवसांपूर्वी आपण एक तरी कविता अनुभवावी, एक तरी गाणं अनुभवावं असे काही सेगमेंट सुरू केले होते. त्यातला आज जो सेगमेंट आपण बघणार आहोत ते आहे कवितेचं सेगमेंट. एक तरी कविता अनुभवावी. आज जी आपल्याला कविता बघायची आहे ना मित्रांनो, ती कविता आहे कवी ग्रेस यांची. माणिक गोडघाटे असं त्यांचं नाव. माहिती होतं? फार कमी लोकांना माहिती असेल. ग्रेस म्हणूनच सगळे ओळखतात त्यांना. ग्रेसांच्या कविता म्हणलं ना की बऱ्याचदा बऱ्याच लोकांचा असं समज आहे आणि की जरा अवघड असतं तरी समजायला. ते बहुतांशी खरं पण आहे. अत्यंत अभिजात मराठी, अतिशय समर्पक शब्द आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीची मांडणी हे ग्रेसांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे कवितेमध्ये वेगळ्या पद्धतीचे भाव आणि वेगळ्या पद्धतीची मांडणी करणारा ग्रेसफुल कवी म्हणजे कवी ग्रेस. आज आपल्याला त्यांची एक अतिशय सुंदर विहंगम आणि अत्यंत अप्रतिम कविता बघायची. त्या कवितेचं शीर्षक आहे राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. बघूया. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने एकदा असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं एकदा असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कुबडीनं सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रोप देखील हिरिरीनं फोफावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागलं. सत्यभामेचा धडफडाट तर झालाच. सत्यभामेचा चडफडाट तर झालाच, पण रुक्मिणीलाही झाडाचं मूळ मिळालं नाही ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या त्या दोघींनी. पण कृष्णानं हे वृत्त ओळखलं असणार. कृष्णानं हे पुरत ओळखलं असणार आणि म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून ठेवलं. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीच आणला नसता. राधेसाठी त्याने असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच तर एक कृष्णकळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार? तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसे काय रुजणार? कृष्णानं एक स्वर्गीय रोप लावलं आणि अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्णप्रीतीचं प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण, असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला. राधेस जो मिळाला तो एकटाच उरला.
राधेस चोरला तो एकटा चोरला. कशी वाटली? ग्रेसफुल कविता. अशा अनेक कविता मला तुमच्या पुढे सादर करायला आवडतील जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर. सबस्क्राईब करा आणि अशा अनेक कवींच्या ग्रेसफुल कविता आणि अनेक लोकांच्या प्रेमानं लिहिलेल्या कविता मला तुमच्यापुढे सादर करायला आणखी आनंद होईल. भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये. तोवर बाय बाय.